हाय गाईज, वेलकम टू स्नेहाज क्रिएटिव्ह कॉर्नर। तुमच्या यूट्यूब आणि इन्स्टा फीडमध्ये तुम्ही अशी एखादी तरी रेडी रांगोळी पाहिली असेल। ती दिसायला एकदम क्रिएटिव्ह दिसती, पण बनवायला अगदी सोपी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण ह्या रांगोळीसाठी लागणारे साहित्य, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण ही कशी बनवायची ते। सर्वप्रथम आपल्याला मार्कर पेन लागणार आहेत। मी दोन साईडचे मार्कर पेन घेतलेले आहेत, एक मोठ्या टोकाची आणि एक बारीक टोकाची। त्या दोन्हीपैकी तुमच्याकडे एक असेल तरी चालेल। त्यानंतर ब्रशेस घेऊया। त्यामध्ये एक साईजचा फ्लॅट ब्रश आणि 000 साईजचा एक राऊंड ब्रश असणे गरजेचे आहे। एक शीटवरती फेविकॉल अप्लाय करण्यासाठी आणि राऊंड ब्रश हा आउटलाईनसाठी। त्यानंतर OHP शीट मी 100 मायक्रॉन्सची यूज करते, कारण ती जास्त थिकही नाही आहे आणि जास्त थिनही नाही आहे, मुळे आपली रांगोळी त्यावरती व्यवस्थित सेट होते। मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची OHP शीट अवेलेबल आहेत, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। त्यानंतर रांगोळीसाठी लागणारी प्रिंट, जी तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्याची तुमच्याकडे प्रिंट असणे आवश्यक आहे, किंवा तुम्हाला परफेक्ट ड्रॉइंग येत असेल तर तुम्ही ते करून वरती ट्रेस करू शकता। त्यानंतर वेगवेगळे रांगोळी कलर्स, ते रांगोळी कलर्स गाळून घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे ग्लू। मी येथे कॅमलिनचा व्हाईट ग्लू घेतलेला आहे, तुम्ही फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लूसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर एक फेविकॉल आणि वॉटर मिक्स करण्यासाठी लागणार आहे कंटेनर, थोडंसं पाणी, आणि आउटलाईनसाठी लागणार आहेत ॲक्रेलिक कलर्स। काही जण आउटलाईनसाठी हे फेविक्रिलचं 3D आउटलाइनर यूज करतात, पण मी ॲक्रेलिक कलरच प्रिफेर करते, कारण त्याने आपण रांगोळीला आउटलाईन पण देऊ शकतो आणि शेडिंग पण देऊ शकतो। त्यानंतर रांगोळी डेकोरेट करण्यासाठी मी अशा बॉल चेन वगैरे यूज करते, त्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतलात तरी चालेल। त्यामध्ये स्टोन्स, परत मिरर्स वगैरे असे काही तुम्ही त्या रांगोळी डेकोरेट करण्यासाठी यूज करू शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कात्री OHP शीट कट करण्यासाठी। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ही रेडी रांगोळी कशी तयार करायची हे पाहूयात। तोपर्यंत बाय बाय।